अदिती काय? अरे सर. सर नाही नाही घाबरू नकोस. ते गेले. गेले म्हणजे ते इथे? हो, सोडायला आले होते ते. मला असं वाटलं की येतायत की काय ते आता घरी. मग मी सांगितलं घरी काका आहेत या भेटायला म्हणून. मला असं वाटलं की काकांचं नाव घेतलं तर ते येणार नाही. पण कसलं काय रे, काकांचं नाव घेतल्यावर सुद्धा म्हणाले मी येतो म्हणून त्यांना भेटायला. ठीक आहे. नाही नाही ठीक आहे. काय फायनली काय झालं माहितीये का, त्यावेळेला त्यांना फोन आला. त्यामुळे थँक गॉड, नाहीतर आले असते ते आत्ता घरात. अरे मला कळत नाही मी आहे तरी कोण? काय हो, काय झालं? काय झालं मलाच विचार. माझ्या नावानं घाबरवत ते लोकांना, त्यामुळे मला प्रश्न पडलाय मी आहे तरी कोण. उद्या लहान मुलांना घाबरवण्यासाठी माझ्या नावाचा वापर करतील. बागुल बुवा केला या लोकांनी मला भाडे करून. नाही नाही म्हणजे तसं नाही काका. म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. हे तुझ्या नवऱ्याबद्दल असं बोलताय आणि तू हसतेस. मला काही 4 पाय आहेत की 10 डोके आहेत? ते काही नसलं ना तरी तुमचा आवाजच इतका मोठा आहे की लोक घाबरतात. हळू बोला जरा. हळूच बोलतोय मी. आता तू चांगलं नाही बोलू शकत तर निदान माझ्या बाजूने तरी बोल. अहो, तुमच्या आवाजाला लोक घाबरतात असं म्हटलं मी नाही. तुम्ही माझ्या बाजूला या म्हणजे तुम्हाला माझं बोलणं पटेल. विषय काय चाललाय, तू काय बोलतेस? नाही काका, अहो तुमच्याबद्दल सांगितलं तेव्हा सर तुम्हाला भेटायला येणार होते. म्हणजे ते घाबरत नाहीत तुम्हाला.